नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत आवळा आणि बीटचा मुखवास। तर हा आवळा आणि बीटचा मुखवास मस्त लागतो। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 आवळे, अद्रक म्हणजे आलं आणि बीट घेतला आहे। सर्व साहित्य धुवून घ्यायचे, त्यानंतर बीट सोलून घेतले आहे। आवळा जाड किसणीवरती किसून घ्यायचा। तर आवळा किसून घेतल्यानंतर आपल्याला बीट आणि आलं सुद्धा मस्त असे किसून घ्यायचे आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचे। साहित्य काढून घेतल्यानंतर 1 वाटी साखर घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालून घेते। त्यानंतर हे चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। रंग तर पाहताय तुम्ही, खूप मस्त असा आलेला आहे। आता हे झाकण ठेवून आपल्याला असेच 3 दिवस मुरत ठेवायचं आहे। तिसऱ्या दिवशी इथे पाहताय मस्त असं आपला आवळा आणि बीट मुरले गेले आहे। त्यानंतर एका चालणीवरती काढून घ्यायचे, मस्त असं पसरवून घ्यायचे। त्यानंतर यातले जे काही पाणी असेल ते पूर्णपणे भांड्यामध्ये पडेल आणि ते पाणी फेकून न देता प्यायचं आहे। एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घ्यायचे आणि हे आपल्याला फॅन खाली वाळवून घ्यायचे आहे। 2 ते 3 दिवस मस्त असे वाळवून घ्यायचे आणि कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा हे 1 दिवस वाळवून घ्यायचे। तर इथे पाहताय रंग तर खूपच सुरेख आलेला आहे। आवळा आणि बीटचा हा मुखवास आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। तसेच केसांसाठी, तसेच आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप छान आहे। आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्रिकोणी बटनावर क्लिक करा। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।